मित्रांनो, मी अमोल गावडे. आजचा विषय आहे, पैसे नाहीत तर चालत या, पण मोफत वधूवर मेळावा चुकू नका. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आज लग्न जुळताना खूप मुश्किल आहेत, अतिशय मुश्किल आहेत. म्हणजे लग्न जुळत नाहीत कारण प्रत्येकाच्या चॉईस वाढल्यात, आवडीनिवडी वाढल्यात आणि बजेट बसत नाही. त्याच्यामुळे लोक मॅट्रिमोनीमध्ये जात नाहीत. हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि चॉईस चांगली मिळत नाही ते सोडाच, पण आजची जी धावपळीची स्थिती जी आहे त्याच्यामध्ये जे पुढचे जे व्यवहार आहेत, म्हणजे लग्नानंतरचे जे व्यवहार आहेत, त्याचा ताळमेळ नाही बसत. म्हणजे संसार जेव्हा स्टार्ट होतो त्याच्यानंतर ताळमेळ बसत नाही. यासाठी आपण विचार भरपूर करतो. एक तिसरं कारण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लहान वयात बऱ्याचशा चुका घडतात आणि त्यामुळे पुढचं जे स्थिती असते ती तितकी मजा राहत नाही आणि त्याच्यामुळे लोक नैराश्याच्या भावना जगतात आणि नैराश्याच्या भावनेतून लोक मॅट्रिमोनीकडे वळत नाहीत आणि त्याच्यामुळे लग्न जमत नाही आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण हे सुद्धा आहे. अशी बरीच कारणं असतात. अजून पण काही कारणं असतील जी माझ्या डोक्यात लक्षात येत नाहीत, माझ्या ध्यानात येत नाही. तर मला काय म्हणायचं आहे की मी अमोल गावडे, मी स्वतः असं काही सिस्टीम मी तयार केली होती. मी 20 वर्षापासून, म्हणजे 20 वर्ष मी काम करत आलो आहे. लग्न जुळवत होतो. आता मी जुळवणं बंद केलं. हे का बंद केलं सगळं मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे. परंतु मी खूप पूर्वीपासून, म्हणजे 20 वर्ष सतत मी मेळावे घेत आलो. फक्त काही वर्ष मी बंद ठेवलं होतं मॅट्रिमोनी. फक्त काही वर्ष. माझे बरेचसे प्रॉब्लेम होते. मला म्हणजे वैयक्तिक घरातले प्रॉब्लेम होते, माझ्या घरगुती प्रॉब्लेम होते. त्याशिवाय माझे आर्थिक प्रॉब्लेम होते. त्याशिवाय माझे हेल्थ इश्यू होते. त्याच्यामुळे कसं मला ते करता आलं नाही. खूप काही बरेचसे प्रॉब्लेम झाले माझे. तर हे जे मी कार्य चालू ठेवलं होतं हे इतर जे करतात त्यापेक्षा थोडंसं वेगळं होतं. थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी काम करत होतो आणि ते काय करत होतो ते मी तुम्हाला सांगतो आहे. मित्रांनो, मी इतर मॅट्रिमोनीसारखं पेमेंट घ्यायचोच. मी तशी लग्न जमवत होतो. परंतु माझ्याजवळ गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. लोकांना बसायला जागा मिळायची नाही, इतकी गर्दी होती. आणि कोकणामध्ये सगळ्यात मोठं ऑफिस माझंच होतं. मी हे अतिशयोक्ती सांगत नाही. पूर्वी जे लोक कोण आले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझं केवढं मोठं ऑफिस होतं. आणि हे मला बंद का करावं लागलं त्याचं कारण मी सगळं सांगणार आहे या व्हिडिओत. खूप काही गोष्टी घडल्यात आणि म्हणून मला बंद करावं लागलं आणि याचं नुकसान सगळ्यांना होणार आहे. आता माझं एवढं मोठं ऑफिस कसं काय बनलं किंवा काय झालं तर मी तुम्हाला सांगतो. पूर्वीची स्थिती जी वेगळी होती आणि आताची स्थिती पूर्ण वेगळी आहे. आता प्रचंड लोक स्वार्थी झाले आणि स्वार्थपणामुळे कोणालाच काही फायदा होत नाही. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी एकमेकांना मदत करत होती आणि त्यामुळे एकमेकांना मदत केल्यामुळे सगळ्यांची लग्न जुळत होती. पूर्वी इंटरनेट सुविधा नव्हती तितकी प्रगत, त्यामुळे लग्न पटापट जमत होती. आता इंटरनेट सुविधा आली आणि लग्न जमत नाहीत, अशी स्थिती आहे. आणि लग्न जमली तरी ती तुटत आहेत. समजलं ना? मग आता हे काय झालं, कसं सिस्टीम झालं, सगळं मी सविस्तर सांगतो तुम्हाला. कुठेही मी मसाला लावत नाही आहे, कुठलाही मसाला नाही. तर मी इतर जे विवाह केंद्र लग्न जमवतात तसंच मी काम करत होतो. परंतु एक विचार करा, मी समजा समोरच्या पार्टीचे पैसे घेतले तर त्याचं लग्न जमवण्यासाठी मी जी स्थळं शोधायचो ती कशी शोधायचो. मी न्यूजला ॲड द्यायचो, कुठे असे ॲड द्यायचो आणि ॲडमधून जी स्थळं येतात, जी जाहिरातच्या माध्यमातून जी स्थळं येतात ती स्थळं मी त्यांना द्यायचो. बरोबर? मग आता जाहिरातला माझा खर्च व्हायचा, खूप खर्च व्हायचा. जाहिरातचा खर्च तुम्हाला माहिती आहे प्रचंड असतो. एक नॉर्मली मी कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही, पण मोठे मोठे ब्रँड कंपनी आहेत, म्हणजे कारचे ब्रँड आहेत म्हणा किंवा खाद्यपदार्थाची प्रोडक्ट्स आहेत म्हणा. हे लोक जेव्हा टी व्हीवर जाहिरात लावतात किंवा पेपर ॲड देतात किंवा मोठे मोठे होल्डिंग लावतात, हा जो खर्च असतो तो लाखाच्या घरात असतो. प्रचंड पैसा लागतो जाहिरातला.
भयंकर पैसा लागतो. तर मी जाहिरात द्यायचो, टी व्हीच्या माध्यमातून द्यायचो. टी व्हीला माझ्या जाहिराती होत्या, खूप खर्च व्हायचा. परत मी पेपरला पण द्यायचो. पेपरला किरकोळ जरी असला तरी भयंकर खर्च होता. हे छोटे छोटे खर्च कळत नाही आपल्याला, भयंकर खर्च होता तो. आणि मला ते परवडत नव्हतं, कारण माझी फी एक ठराविक फी होती आणि त्याच्यामुळे कसं ते मला ते परवडत नव्हतं. मग मी काय करत होतो, मी मेळावे चालू केले होते. हे केव्हाची गोष्ट आहे, खूप पूर्वी, म्हणजे मी जेव्हा स्टार्टिंगला चालू केलं तेव्हाच माझं ते प्लॅनिंग होतं आणि ते प्लॅनिंग मी अजूनपर्यंत ठेवलं होतं. फक्त आता हे बंद करावं लागलं. हे का केलं सगळं मी सविस्तर सांगणार आहे. पण आता मग मी मेळावे घ्यायचो. मेळावे घेतल्यानंतर काय व्हायचं, मेळाव्यात इतर पण मेळावे लोक घेतात, पण इतर लोक जे मेळावे घेतात त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एंट्री फी 500 रुपये पडते. आणि माझे जे मेळावे असायचे टोटल फ्री असायचे. टोटल फ्री म्हणजे एकही रुपया देऊ नका, पण हजर राहायचं तिथे. पैसे नाहीत चालत या, पण मेळाव्याला हजर राहा, हे माझं वाक्य होतं. मी तेव्हा पण तसंच करायचो, अजूनपर्यंत तसं करत होतो. पण हे लोकांच्या लक्षात आलं नाही, किती नुकसान लोकांनी केलं आहे बघा. मी एवढं निस्वार्थी वृत्तीने काम करत होतो, पण लोकांच्या लक्षात आलं नाही. खूप लोकांना फायदा झाला असतायचा, पण कोणी शेअर करण्याचा प्रयत्न केला नाही. मित्रांनो, अजून चान्स गेला नाही आहे. तुम्ही शेअर जर केलात ना, बरंच काही करू शकता तुम्ही. तुमच्या हातात आहे, पण तुम्ही ते करत नाही आहे. तो तुमचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना फायदा पडतो आहे. सगळे जे मेट्रोमध्ये आहेत त्यांना प्रचंड फायदा पडतो आहे. तुम्ही मला शेअर करत नाही. खूप मोठं नुकसान तुमच्यासोबत घडणार आहे. खूप अजून वेळ आलेली नाही, अजून भयानक घडणार आहे. पण मी ते सांगत नाही. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर मला काय फरक नाही पडत. माझा व्हिडिओ करण्याचा दृष्टिकोन काय आहे, तुम्हाला समजावं मी काय करत होतो. आता मी फ्री मेळावे घ्यायचो, 1 रुपया घेत नव्हतो. बाकीचे जे मेळावे आहेत, बाकी इतर जे लोक घेतात ते एंट्री फी 500 रुपये घेतात प्रत्येकाकडून. म्हणजे कोणी येऊ देत, प्रत्येकाकडून 500 रुपये. आता एक विचार करा, समजा 1000 लोक समजा मेळाव्याला उपस्थित असतील. किती? 1000. एक कुठलं तरी हॉटेल घेतलं किंवा हॉल घेतला आणि हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मी समजा लोकांना उभं केलं आणि त्याचे 500 प्रमाणे 1000 लोकांचे किती झाले? 5 लाख रुपये झाले. छापू शकतो की नाही? जे लोक इतर छापत आहेत तसं मी छापू शकलो असतो, पण मी छापले का? नाही. मी 0 रुपयात करत होतो. बरं, त्या हॉलचा सगळा खर्च मी करायचो. तुम्हाला फक्त येऊन बसायचं होतं खुर्चीवर. परत त्या खुर्च्यासुद्धा मी लावून द्यायचो. तुम्हाला खुर्ची पण काढून खाली ठेवायची गरज नव्हती. मी स्वतः काढून लावून द्यायचो. मी कुठलीही टाय लावून उभा राहिलो नाही लेक्चर द्यायला. कधीही मी स्वतःचं इम्प्रेशन मारलं नाही. मी तिथे काम आणि कामच करत होतो. मी लोकांमध्ये बसायचो, लोकांमध्ये मिसळायचो आणि तसं काम करत होतो. लोकांचं कामं व्हायला पाहिजेत म्हणून मी काम करत होतो. आणि आता जे करतात फक्त लेक्चर देतात, तुम्हाला कांदे पोहे देतात, ते तुम्ही घरी पण खाऊ शकता. तुम्ही कांदे पोहे खाण्यासाठी नाही आला तिथे, तुम्ही तुमच्या कामासाठी येता. मग तरीसुद्धा तुम्ही तिथे कांदे पोहे खायला जातात. किती रुपये देऊन? 500 रुपयाची प्लेट. आता हा झाला विषय पैसे घेण्याचा. त्याशिवाय गव्हर्नमेंटचा पैसा येतो, तो वेगळा असतो. म्हणजे बऱ्यापैकी हे लोक कमवतात आणि मी मात्र 0 रुपये कमवत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी अजूनपर्यंत गव्हर्नमेंटचा एकही रुपया घेतलेला नाही. मला कुणी सांगायचं, मी सरकारचा, गव्हर्नमेंटचा मी एकसुद्धा रुपया मी अजूनपर्यंत घेतलेला नाही. मी जे काय करायचो ते माझ्या नावाने करायचो. म्हणून मी मुद्दाम चॅनलचं नाव संघर्ष ठेवलं आहे, सामाजिक संघर्ष. हा एकट्याचा लढा होता. माझं नाव आहे, अमोल गावडे करत होता. प्रत्येक वेळी अमोल गावडेने काम केलं होतं. कळलं ना? पण हे लोकांच्या लक्षात येत नाही. जेव्हा तुम्ही जवळून बघाल मला नीट, की बाबा हे खरंच काय मी चमत्कार केला याने, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. आपलेपणाने बघावं लागतं, तिला वेगळी नजर लागते. त्यावेळी तुम्हाला कळेल की मी काय करत होतो. पण तुम्ही ते लक्षात घेतलं नाही. नुकसान माझं नाही झालं, नुकसान तुमचं आलं. आता पुढे, आता बरं, मी फ्री एंट्री होती माझी. फ्री एंट्री असल्यामुळे मॅट्रोमनीवाल्यांना पण फायदा होता.
मेट्रो मनीवाले बरेच येऊन बसायचे, त्यांना फुकट स्थळं भेटायची आणि बाकीच्या लोकांना पण फायदा होता. तो कसा होता तेही सांगतो मला. आता तिथे माझा अजून एक स्टंट होता. कुठला? जर समोरासमोर जर स्थळ आलं, समजा एक वधू आली आणि एक वर आला समोरासमोर, म्हणजे समजा परफेक्ट मॅच होणार, तर मी त्यांना समोर बसवायचो, त्यांना एकत्र बसवायचो, तुम्ही बोला. म्हणजे याच्यात फायदा होता. केव्हा ना केव्हा समोर येणारच होते, कळलं ना. जर तुम्ही रोज म्हणजे प्रत्येक मेळावा, रोज म्हणजे रोज नाही, प्रत्येक मेळाव्याला जर तुम्ही हजर राहिला असतात तर काय होणार होतं? ॲटोमॅटिक लग्न जमणार होतं. पैसे न गुंतवता, न भरता पैसे ॲटोमॅटिक लग्न जमलं होतं. पण काय झालं? तुम्ही हजर राहिला नाहीत, हॉलचं भाडं मला द्यावं लागायचं 10,000 रुपये. आणि त्याने काय झालं? नुकसान माझं झालं. प्रत्येक वेळी नुसतं हॉलचं भाडं नाही, प्रवास खर्च आला, माझ्या खाण्यापिण्याचा खर्च आला, खूप काही गोष्टी होत्या. आणि माझं इतर बऱ्याच गोष्टी असतात. मजुरी जरी पकडला तरी खूप गोष्टी आहेत, किंवा इतर सामानाचा खर्च म्हणा, किंवा खूप काही गोष्टी आहेत. समजलं ना. मग ते सगळं मी काय करत होतो? स्वतः करत होतो खर्च, आणि दुसऱ्यांकडून 1 रुपया घेत नव्हतो. बरं, अर्जाचा पैसासुद्धा घेतला नाही मी. अर्ज द्यायचो तेही फुकट द्यायचो. म्हणजे बघा, एवढं सगळं उपकार मी करत होतो आणि लोकांना त्याची किंमत कळली नाही. हे झालं. आता त्याच्यामध्ये डायरेक्ट जमण्याचे चान्सेस होते, कारण समोर केव्हा ना केव्हा मुलगी येणार होती, किंवा केव्हा ना केव्हा मुलगा मुलीसाठी योग्य येणार होता. त्याच्यामुळे गर्दी होती, प्रचंड गर्दी वाढली होती माझी, भयंकर गर्दी व्हायची. कारण काय? का लोकांना कळत होतं की इथेच काहीतरी होऊ शकतं, आणि खूप गर्दी व्हायची. आणि माझ्या ऑफिसलासुद्धा रोजच्या रोज गर्दी व्हायची. माझं ऑफिस कुडाळला होतं, आणि कुडाळला असलं तरी लोक रत्नागिरीवरून रोजच्या रोज यायची, कोल्हापूरवरून रोजच्या रोज यायची, बेळगाववरून रोजच्या रोज यायची, गोव्यातून रोजच्या रोज यायची. एक पण दिवस असा गेला ना की मी सांगितलेल्या ठिकाणापासून लोक आली नाही. रत्नागिरी, चिपळूण, कुठून कुठून यायचे लोक, आणि रोज गर्दी असायची, लोक उभी राहत होती. मोठं ऑफिस होतं माझं, खूप खुर्च्या होत्या, खूप स्टूल होती, आणि तरीसुद्धा लोक भरून राहायची. हे सगळं कसं तयार झालं? कारण विश्वास होता माझ्यावरती, आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोक माउथ टू माउथ जाहिरात करत होती, लोक एकमेकांना सांगत होती त्यावेळी. आणि त्यावेळी पेपरचा पण रेट कमी होता. मी जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळी पेपरची जाहिरात होती 50 रुपये, मी जेव्हा सुरू केलं त्यावेळी. आणि आजचा रेट पेपरवाल्यांना जाऊन विचारा किती रेट आहे, जो परवडणार नाही खिशाला. इतकं जाहिरात रेट झाला आहे, प्रचंड वाढला आहे. पण आपण काही करू शकत नाही, कारण शेवटी जाहिरात आपल्याला परवडत असेल तर आपण देणार ना. त्याच्यामुळे कसं, आपण त्याबद्दल बोलू शकत नाही. आज मी बघा यूट्यूबवर जाहिरात घेतो आहे, मला भविष्यात वाटलं वाढवायची, मी वाढवू शकतो, कारण माझं यूट्यूब आहे, माझं चॅनल आहे. पण मी तरीसुद्धा रेट कमी ठेवलेत. आता हे झालं मेळाव्याचं. मी मेळाव्यात काय सांगायचो की तुमच्याजवळ पैसे नसतील, अजिबात पैसे नसतील, तर तुम्ही चालत या. चालत येणं शक्य नसेल, खूप दूर असाल, तर कोणाला तरी हात दाखवा. एखादी गाडी असेल कोणीतरी हात दाखवून या, जरा प्लीज मला सोडता का सांगून, तसं रिक्वेस्ट करून येऊ शकता. तसं सांगायचो. बरं, येताना डबा घेऊन या, पाण्याची बॉटल आणि डबा घेऊन या. मी इथे कांदे पोहे देत नाही कोणाला, डबा घेऊन या. म्हणजे ह्याचा अर्थ काय की कसंही करून तुमचं लग्न झालं पाहिजे, हा उद्देश होता माझा. पण तुम्ही तो मोडीत काढला, तुम्ही हजर नाही राहिलात. मी स्वतः खर्च करणार होतो का? नाही करू शकत, कारण मी माझ्या खिशातला पैसा का घालणार? नाही करू शकत. आणि म्हणून मी ते कार्य जे होतं ते मी बंद केलं. आता ते बंद लगेच झालं नाही आहे, तरीसुद्धा मी ते चालू ठेवलं होतं. म्हटलं ठीक आहे, आज ना उद्या लोकांना कळेल की काहीतरी माणूस हा करतो आहे, आणि म्हणून चालू ठेवलं होतं. पण मला डोईजड होत होतं, मला परवडत नव्हतं. आणि मग नंतर मी ठरवलं होतं की ऑफिसमध्येच छोटे छोटे सेमिनार घ्यायचे, छोटे सेमिनार, जिथे किरकोळ लोक असतील, आपल्याला परवडेल तेवढीच गर्दी करायची, असा माझा विचार होता. म्हणून मी ऑफिसमध्ये घेऊ लागलो, कारण मला परवडणार नव्हतं. मी लॉस झालो होतो, पूर्ण टोटली लॉस झालो होतो, आणि म्हणून ऑफिसमध्ये चालू करण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा लोकांनी काय केलं? नाही, मग त्याच्याजवळ स्थळं येत नाही आहेत. गर्दी होती, पण सगळे मुलगेच होते. मुली यायच्या,
पण फार कमी यायच्या. त्याच्याजवळ स्थळच येत नाही. अरे स्थळं माझ्याजवळ येत नाही आहे, ठीक आहे, मी मान्य करतो, पण मी सुद्धा हजर राहतो आहे की तुमच्यासोबत. लग्न तुमचं आहे, मला रुपया देणार नाही आहे तुम्ही, आणि तरीसुद्धा मी सोबत राहतो आहे ना. मी प्रत्येक वेळी मी येतो आहे, मग तुम्हाला यायला हरकत नाही आहे. खर्च माझा होतो आहे, भाडं मी भरतो आहे. जी काही मशिनरी आणली आहे, कॉम्प्युटर म्हणा किंवा जी प्रिंटर म्हणा किंवा बसायचं साहित्य म्हणा किंवा खूप काही, हे सगळं माझ्या पदरचं आहे. कोणी मला डोनेशन नाही दिलं आहे, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने होतं. आणि तरी तुम्हाला नुसतं येऊन बसायचं होतं, तुमची परिस्थिती नाही तर हात दाखवून यायचं होतं. साधी गोष्ट होती. पण तरीसुद्धा तुम्ही काय केलात? माझा द्वेष केलात. तुम्ही म्हटलात काय की नाही, कोणी येत नाही तिथे, असं एकमेकांना सांगून तुम्ही फोडलात. त्याने काय झालं? नुकसान माझं झालं का? विचार करू शकता तुम्ही. नुकसान माझं नाही झालं, पण मी पैसे तिथे पकडणार आहे. कारण कशाला? कारण मी माझं नुकसान उगाच करून घेणार नाही. मी साधी गोष्ट आहे. कुठेतरी मला 4 पैसे मिळायला पाहिजे होते. मिळणार होते का? इथे नाही मिळणार होते, म्हणून मी बंद केलं. कळलं ना? म्हणून ते काम मी बंद केलं. नाही तर त्या कामामध्ये तुम्हाला बरेच असे लोक होते गरीब सरीब, ते लोकांची लग्न फ्रीमध्ये जमणार होती, टोटल फ्री. येऊन फक्त बसायचं, कोणाला समोर घ्यायचं स्थळ आणि निघून जायचं. मला फक्त आशीर्वाद द्यायचे. सुरुवातीला पण पैसे नाही द्यायचे, नंतरसुद्धा पैसे द्यायचे नाही, असा माझा तो स्टंट होता. पण कोणी माझा द्वेष केलं आणि काय केलं, एकमेकांना फोडून टाकायचे. त्यात मॅट्रिमोनीचा वाटा होता, पण त्याच्यामध्ये मॅट्रिमोनीचं नुकसानसुद्धा झालं. हे माहिती आहे का कोणाला? नाही माहिती आहे. कारण माझ्याकडे त्यांना फुकट स्थळं भेटणार होती, गुपचूप येऊन बसले असते तर. पण त्यांचं नुकसान झालं. आज तुम्ही जाहिरात देताय कुठे कुठे, माझं नाव होतं कुठेतरी. अमोल गावडे म्हटल्यानंतर सगळ्यांना माहिती होतं की मेळावे पण आहेत त्याचे, की त्याची एक विशिष्ट फी आहे, हे पण सगळ्यांना माहिती होतं. खूप काही गोष्टी होत्या माझ्याजवळ, आणि मी माणूस बघून पुढे नाही बांधायचो. माझं सगळं फिक्स होतं सगळं. पण हे कोणाच्या लक्षात आलं नाही. याचा फायदा नंतर मला झाला, आत्ता होतो आहे फायदा याचा. त्यावेळी जे परोपकार केलं ना तुमच्यावरती, ते तुम्हाला घेता आले नाही. आणि म्हणून मी आता माझं यूट्यूब चॅनल चालू केलं. माझं नाव तर पहिल्यापासूनच होतं अमोल गावडे म्हटल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे मी काय केलेलं आहे काम ते. त्यामुळे माझं नाव होतं, आणि म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलं. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आता जाहिरात सिस्टीम तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला कळणार कसं? म्हणून ते जाहिरात द्यायची असेल तर पैसे घेतो, जाहिरात नाही द्यायचे नको देऊ, तुम्ही बघत राहा, ते फुकट आहे. कळलं ना? मग ह्याच्यामध्ये हे मी का चालू केलं, कसं चालू केलं, खूप काही त्याला घडलेलं आहे, खूप घटना घडल्या आहेत. जर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी साथ दिला असता तर आज तुमची लग्न फुकट जमणार होती, टोटल फुकट. 1 रुपया मला द्यायची गरज नव्हती. आता मला सामाजिक तळमळ होती पहिल्यापासूनच. मग मी काय केलं सांगा? मी विचार केला होता की हे मेळावे मी बंद करणार भविष्यात, हे मी पहिल्यांदाच विचार केला होता. म्हणून मी वेबसाईट तयार केली. माझी पहिली वेबसाईट होती, पण ती कमवण्याची होती, म्हणजे इतर ज्या वेबसाईट आहेत तसे होते. मग नंतर जी साईट बनवली, ती पूर्णपणे फुकट. तुम्ही चेक करू शकता. माझी वेबसाईट आहे वधूवरवार्ता.com, ती पूर्णतः फुकट आहे. 1 रुपया घेत नाही आहे मी, अगोदर पण नाही आणि नंतरसुद्धा घेणार नाही आहे. पूर्ण फुकट आहे. मग आता एक विचार करा, ती साईट मी पूर्ण फुकट बनवली. फुकट बनली म्हणजे तो डिझायनर कोण फुकट देणार नाही, त्याला खर्च आला आहे, त्याच्या जाहिरातला खर्च आला आहे, जाहिरातला प्रचंड खर्च आला आहे. आपण एक मानूया, आपण लाखभर रुपये लागले असं पकडूया, आपण जास्त नको पकडूया, साधारण 1 लाख रुपये लागले असं पकडूया आपण खर्च, जाहिरात सगळं पकडून. मग विचार करा, 1 लाख रुपये कोणी घालेल का? असा कोण आहे का सामाजिक कार्यकर्ता 1 लाख रुपये घालून फुकट चालवतो आहे? असं कोण आहे का? संपूर्ण भारतात कुठलीही मॅट्रिमोनी फुकट नाही. नेटवर सर्च करा. मी 10 लाख मेसेज फुकट ठेवले, 10 लाख. छोटं पॅकेज असतं प्रत्येक मॅट्रिमोनीचं, आणि ते 3 महिन्यांनी बदलत असतं. 3 महिन्यांनी पुन्हा पैसे भरायचे असतात. मी टोटल फुकट ठेवलं आहे. का? गोरगरिबांची लग्न झाली पाहिजेत. ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी त्या साईडवरती जायचं आणि लग्न जमवायचं. आता साईडवर जायचं, लग्न जमवायचं, फुकट आहे. फुकट म्हटल्यानंतर मी विचार करा, फ्री आहे साईड,
फ्री म्हटल्यानंतर मी तिथे लक्ष देईल का? नाही देणार. तर मला परवडत नाही, माझी मजुरी आहे, मला नाही परवडणार. मग मी ती साईट थोडी स्ट्रॉंग बनवली. स्ट्रॉंग म्हणजे काय? तुम्हाला अर्ज भरणं कठीण आहे, अर्ज पटकन भरू शकत नाही तुम्ही. भरायचं यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागणार. कळलं ना? मग त्यामुळे ती थोडीशी हार्ड आहे साईड. साईडवर जाताना तुम्हाला मुश्किल होणार आणि मग तुम्ही साईडवर अर्ज भरल्यानंतर अजून मुश्किल पुढे आहे. जे म्हणजे टपोरी लोक आहेत ते साईडवर येऊ नयेत म्हणून मी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. मग साईडवरती तुम्ही गेलात, साईडवरती तुम्हाला मॅसेज सिस्टीम आहे, मॅसेज ठेवलेत. मी डायरेक्ट नंबर नाही ठेवलेत ओपन. तुम्ही तुमचं प्रोफाईल ज्यावेळी टाकता तुम्ही तेव्हा तुमचं फोन नंबर, ईमेल ID आणि पत्ता कोणाला दिसत नाही. बाकी सगळं प्रोफाईल तुमचं दिसतं फोटोसहित. त्यानंतर तुम्हाला जर ते प्रोफाईल आवडलं तर तुम्ही त्यांना मॅसेज करू शकता. पण समोरच्या व्यक्तीने जर उत्तर तुम्हाला दिलं तरच तुमचं बोलणं चालू होणार. कळलं? अशी ती वेबसाईट आहे. आता तुम्ही कुठल्या आशेने जाणार वरती? आपलं लग्न होणारच तिथे असं जाणार. परंतु समोर जी कोण व्यक्ती असेल तुम्ही तिला सिलेक्ट केलात, पण समोरून उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे कुणावर अन्याय झाला आहे का? नाही झाला आहे. म्हणजे त्या व्यक्तीला जर तुमचं स्थळ चालत असेल, त्या व्यक्तीला दिसतं आहे तुमचं स्थळ, पण त्या व्यक्तीला चालत असेल तर ती उत्तर देणार. म्हणजे याचा अर्थ लग्न जुळायला थोडं कठीण आहे वेबसाईटवरती. कुठल्याच वेबसाईटवर होत नाही, पण माझी फुकट असूनसुद्धा त्याच्यावर कठीण आहे. याच्यावरून तुमचं जे अस्तित्व आजचं जे अस्तित्व आहे ते लक्षात येईल तुमच्या. आजची जी स्थिती आहे ती अशी स्थिती आहे, फुकट देऊनसुद्धा लग्न जमत नाही आहेत. कळलं का? तुम्हाला शेवटचा पर्याय आहे जाहिरात. हा शेवटचा पर्याय आहे. याच्यापेक्षा सुंदर पर्याय कुठलाही नाही. आणि म्हणून मी जाहिरात सिस्टीम पण चालू ठेवली. कारण काय, आता जाहिरात सिस्टीममध्येच बऱ्यापैकी जोर धरला आहे. आणि जाहिरात सिस्टीम ही लोकांना परवडणारी पण आहे. खूप अतिशय कमी पैसे घेतो आहे, 2000 रुपये घेतो आहे मी. आणि 2000मध्ये एकदा जाहिरात दिल्यानंतर ते लग्न व्हायलाच पाहिजे, हा माझा उद्देश आहे. त्याच्यामुळे काय होणार, इथे तुम्हाला समोरून कॉल येतात. जेव्हा तुम्ही बघा, तुम्ही कुठल्याही मॅट्रिमोनीकडे जाता त्यावेळी तुम्हाला स्थळं दिली जातात. त्या स्थळांना तुम्हीच फोन लावणार. तुम्ही सांगणार असं असं तुमचं स्थळ अमुक ठिकाणी होतं आणि ते मला आवडलं आहे. समोरची व्यक्ती काय सांगणार, मला नाही आवडलं, विषय संपला. कळलं ना? म्हणजे याचा अर्थ काय की लग्न जुळतील का तिथे? नाही जुळणार. मग तुम्ही 10 स्थळं बघितली, 50 स्थळं बघितली, जुळलं का लग्न? नाही जमलं. तसं माझ्याकडे होत नाही. माझ्याकडे काय आहे, जेव्हा तुम्ही जाहिरात देता तेव्हा समोरून स्थळ तुम्हाला स्वतःहून येतं. आणि आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे भटकलात तिथे काय झालं, तुम्ही स्वतः फोन करताय दुसऱ्यांना. आणि माझ्याकडे काय होतं, समोरून फोन येतात. आता ते फोन कसे येतात, कारण तुमची जाहिरात बघतात आणि ते फोन तुम्हाला येतात. कळलं ना? समजा तुमची जाहिरात लागलेली आहे यूट्यूबला. यूट्यूब प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येकाच्या घरात आहे. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, प्रत्येकाच्या आहेत. मग त्यामध्ये तुमची जाहिरात दिसली. समजा एखाद्या व्यक्तीला तुमची जाहिरात आवडली तर त्याच्यावरती डायरेक्ट फोन नंबर तुमचा आहे. मग तो फोन नंबर घेण्यासाठी कुठल्या मॅट्रिमोनीकडे जायची गरज आहे का वेबसाईटवर जायची गरज आहे का? डायरेक्ट तुमचा नंबर दिसतो आहे, मग ती व्यक्ती तुम्हाला डायरेक्ट फोन करणार. कळलं? अशी सिस्टीम मी बनवली. हे सगळं कशासाठी बनवलं, मी तुमचा पूर्ण विचार केला. कारण लोकांची लग्न जमलीच पाहिजे, जमायलाच पाहिजेत, हा माझा उद्देश होता. आणि म्हणून मी जमवलं, तसं केलं. पण तुम्ही मला सपोर्ट किती केलात हा प्रश्न राहतो. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलात का मला? तुम्ही खरंच सपोर्ट करताय का? तुम्ही मला किती शेअर केलात मला सांगा कमेंटमध्ये. मी शेअर केलेलं आहे तुम्हाला. तुम्ही नाही शेअर करत. मी एवढं सगळं तुमच्यासाठी धडपडत होतो, तुमच्यासाठी खूप काही करायचं होतं मला, पण कोणीही मला सपोर्ट केलं नाही. आणि म्हणून मी तुमच्यासाठी काही केलं नाही. आत्ता काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला, अजून सांगतो. तुम्ही जेवढं सपोर्ट करणार नाही आहे तेवढं तुम्हाला त्रास होत जाणार. आता बघा, मी आता जस्ट काय केलं आहे की काही काळापुरतं मी फी निम्मी केली आहे, 50%. पण ह्याचा रिझल्ट मी बघणार. जर रिझल्ट येतो आहे, जर
ना खरंच गरज आहे लग्नाची तर ते लोक पटपट आपली जाहिरात देतील. आणि जर नाही देत असतील तर मी पुन्हा माझी जी फी होती डबल ती फी ठेवणार आहे 2,000. आता सध्या 1,000 घेतो आहे मी, कळलं ना. पण 1,000 मी घेणार नाही आहे. हे तात्पुरते कशाला केले, मला तुमची दया येते आणि प्रत्येक वेळी जी दया केली तुमच्यावर ती मलाच नडली आहे. माझा खर्च त्यात भागत नाही, मला प्रचंड खर्च असतो. मी माझ्या यूट्यूबचं प्रमोशन पण करतो, मला कुठे कुठे जाहिराती द्याव्या लागतात आणि त्या जाहिराती देऊनसुद्धा लोक यूट्यूबला बघत नाहीत, कळलं ना. एवढं सोपं नाही आहे, खूप मोठी स्पर्धा आहे, खूप मोठा संघर्ष आहे, कळलं ना. मग त्यासाठी तुमचा सपोर्ट महत्त्वाचा असतो. तुम्ही जर शेअर केला तर सगळ्यांचे लग्न जमणार आहेत, प्रत्येकाचं लग्न जमणार आहे. आणि म्हणून तुम्ही शेअर केलं पाहिजे. तुम्ही त्यावर सुचवायचं की गावडे तुम्ही करताय ते चांगलं काम करताय, किंवा खूप काही गोष्टी आहेत तुम्ही करू शकता, पण तुम्हाला ते शक्य होत नाही, तुम्हाला वेळ नसतो. एक विचार करा, तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला कोणी असं विचारलं आहे का, बाबा लग्न करतो आहेस का, काय झालं तुझं लग्नाचं, कोणी तळमळीने विचारलं आहे का तुम्हाला. मग तुमचा मित्र तुमच्यासाठी काहीतरी करतो आहे, तुम्ही किती सपोर्ट केलात, नाही केलात. तुम्ही मला मित्राच्या भावनेने बघलातच नाही. मी मात्र बरेच व्हिडिओ टाकलेत बघा. मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. का करा, कारण जर तुम्हाला माझी गरज असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, ॲटोमॅटिक तुमचं लग्न जमणार. का, कारण मी जे जाहिराती टाकतो आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे. संपूर्ण भारतामध्ये असं कुठलंही विवाह मंडळ नाही आहे, कुठलंही संस्था नाही आहे, कुठलं केंद्र नाही, कुठलं काही नाही आहे. फक्त आणि फक्त अमोल गावडेकडेच लग्न जुळणार आहेत भविष्यात. त्याचं कारण मी डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे. आता तुम्ही म्हणाल की मुलांचेच फोन नंबर शो करतो आहे. होय, मी मुलांचेच करतो आहे. त्याचं कारण पण तुम्हीच आहात, कारण बरेच लोक टपोरी आहेत, मुलींना छेडणारे आहेत. मुलींचे नंबर भेटले तर वायपळ गप्पा मारणार, तिचं जिणं मुश्किल करून टाकणार. आणि म्हणून मी मुलांचेच जाहिराती घेतो आहे. आता याच्यामध्ये लग्न कशी जमणार, तर मुलींना फुकट आहे. ज्या मुली आहेत लग्नाच्या त्यांना फुकट पडणार स्थळ. त्या मुली ठरवतील कोणाला फोन लावायचा, कोणाला नाही लावायचा, हे ते ठरवतील. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे, घटस्फोटची संख्या घटणार आहे. कारण त्या मुलींना चालतं म्हणून त्या लग्न करतायत. मग घटस्फोट होणार का, नाही होणार. घटस्फोट होतील, पण तुम्ही काहीतरी कुरापत काढलात तर होतील. मुलींकडून अपेक्षा ठेवू नका, मुलींकडून होकारच असेल तुमच्यासाठी, कळलं ना. पण तुम्ही काहीतरी उपसत काढाल, तुम्ही काहीतरी चुकीचं काम कराल म्हणून घटस्फोट होऊ शकतात भविष्यात. कारण मुलीने तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे, त्या म्हणजे कसं त्यांना तुमचं स्थळ चालतं आहे म्हणून त्या कॉल करतात, कळलं ना. मग खूप काही गोष्टी मी करून ठेवलेल्या आहेत. मी जास्त बोलत नाही, हा व्हिडिओ लांबणार आहे आणि भरपूर काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं, पण तुम्हाला पटत नाही आहे, तुमच्या लक्षात येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, कृपया शेअर करा. माझ्यासाठी नाही, मला आता पैसा ऑलरेडी मिळतो आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, मी 550 व्हिडिओ टाकलेत, 550पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेत आत्ता या स्थितीला. म्हणजे मी आता जे बोलतो आहे आजचं सांगतो आहे, 550पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेत. त्याच्यामध्ये 400 व्हिडिओ जाहिरातचे आहेत. आता तुम्ही हिशोब मारा मी किती पैसे कमवलेत. मी पहिले पैसे घेत होतो का, नाही घेत होतो, पण आता मी पैसे घेतो आहे. कारण तुम्हाला उपकार करून फायदा नाही तुमच्यावरती, तुम्ही माझं भलं नाही करणार आहात, तुमच्यावर उपकार करून काही फायदा नाही. आणि म्हणून मी जाहिराती घेतो आहे. आणि इथे लग्न जुळणारच, लोकांना चुना लावायचा धंदा नाही आहे, कळलं ना. लोक काय करतात, पैसे घेतात, खिशात घालतात आणि काही करत नाही. तो प्रकार इथे नाही आहे. इथे 100% लग्न जमणार आहेत, सगळ्यांची जमणार आहेत. आणि जर इथे जमत नसेल तर कुठेही जमणार नाही. त्या दिवशी मला वाटतं 2 दिवस झाले कोणीतरी फोन केला होता, मला सांगितलं जाहिरात दिली, कॉल नाही येत आहे. तो मॅट्रिमोनीवाला एवढं 100% माहिती आहे मला. कारण काय, सगळ्यांना कॉल येतात आहेत. खूप लोकांनी सांगितलं कॉल आम्हाला येत आहेत, खूप छान गावडे, खूप चांगलं काम करत आहे. मला खूप लोकांनी सांगितलं. मी माझे जे काही मित्रमंडळी आहेत त्यांचे जाहिराती लावले, त्यांनी पण मला सांगितलं की चांगलं काम आहे तुझं, रिपोर्ट चांगला आहे आणि समोरून कॉल येत आहेत. आणि एवढंच नाही, त्याने जे लोक सांगतात
ते प्रत्यक्षात आकडा पण सांगतात, एवढ्या लोकांनी कॉल केला मला, एवढं सांगतात. म्हटल्यानंतर कसं मी जे काम करतो आहे मला बरं वाटतं आहे की सार्थकी लागतं आहे ते काम. पण त्या व्यक्तीने काय सांगितलं मला की मला कॉल येत नाहीत. आता तुला कॉल जर येत नसतील तर तू काय कर, एक मजबूत रशी घे, जीव जाईल अशी, आणि फास लावून घे. म्हटलं तू मर, तू काही फायद्याचं नाही, तुझं लग्न होणारच नाही. कुठे काय करणार तू? नाही तर दारू पी, नाही तर कुठेतरी गटात पळ, हेच काम कर, बाकी काय करणार. ह्या भाषेत मी बोललो. भले ही भाषा चुकीची आहे, पण मला राग एवढा आला होता, अरे इथे जर लग्न जमणार नाही तर कुठे जमणार आहे तुझं लग्न? कुठे जमणार, अजून कुठे जमणार आहे सांग मला. किंवा मला एखादं हे सांग की मी तसं काहीतरी करू शकेन, असं काहीतरी सांग मला, सुचव मला. मी काय करू शकतो तुझ्यासाठी? तू माझा नातेवाईक आहेस का? तुला मी काय मदत केली पाहिजे का आर्थिक? तुझं कमाई बदल, तुझं आताचा व्यवसाय जो करतो आहेस तो व्यवसाय जरा अजून वाढव काहीतरी, जेणेकरून कुठली तरी मुलगी तुम्हाला बघेल. तुला ढोंकूनही मुली बघत नाहीत म्हणजे कुठेतरी तुझाच प्रॉब्लेम आहे ना. बरं तुझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, व्हिडिओला किती लोकांनी बघितलं ते बघ. का प्रत्येक मेहनत मीच करत राहायची तुझ्यासाठी? बऱ्यापैकी लोकांनी बघितलं आहे तुझ्या व्हिडिओला. आणि जर तुझं लग्न जमत नसेल तर तू मॅट्रोमनीवाला आहेस, नाही तर तू टपोरी आहेस, गुंड आहेस, टपोरी. मुलींचे नंबर पाहिजेत म्हणून तू आलास इथे. तुला खरी गरज नाही आहे. ज्याला खरी गरज आहे त्याला कळतं की एक एक स्थळ किती किमती आहे, एका स्थळासाठी किती पैसा मोजावा लागतो. हे ज्यांना कळतं ते लोक मला अशी कमेंट करणार नाहीत, मला सांगणार नाहीत की दादा मला स्थळं येत नाहीत किंवा काका मला स्थळं येत नाहीत, असं कोणी सांगणार नाही. कारण त्यांना माझी किंमत कळते. आज मी 2,000 रुपये घेतो आहे, एका जाहिरातीचे 2,000 रुपये घेतो आहे. पण भविष्यात एका जाहिरातीची मी 10,000 सुद्धा घेऊ शकतो. कळलं ना? भविष्यामध्ये एका जाहिरातीची मी 10,000 सुद्धा घेऊ शकतो. माझा चॅनल आहे, मी ठरवणार किती फी घ्यायची ती. तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही यायचं आहे, सगळ्यांची कामं होणार आहेत. कळलं ना? कारण इथे जाहिरात आहे. जाहिरात म्हणजे डायरेक्ट फोन नंबर शो. मुलींच्या जाहिराती मी घेत नाही. त्या दिवशी एकाने कमेंट अजून एक केली होती की आम्हाला मॅच होणारी मुलगी नाही आहे. जे तुम्ही स्थळं वाचून दाखवला त्यात आम्हाला मॅच होणारी एक पण मुलगी नाही आहे त्याच्यामध्ये. आता तुझ्यासाठी का सगळ्या मुली वाचून दाखवणार का? नाही वाचून दाखवू शकत. मला तितका वेळ नाही आहे, तुझ्यासाठी नाही बसलो आहे मी. तुझी परिस्थिती नाही आहे ह्यात माझा दोष नाही आहे. तू जाहिरात देण्याचा प्रयत्न कर. तुझी जर परिस्थिती खरंच असेल तर तू एक जाहिरात लाव, तुला ॲटोमॅटिक कॉल येणार, तुला मुली बघणार. कारण ह्या ज्या वाचल्या तितक्याच मुली बघत नाही आहेत, बऱ्यापैकी मुली बघत आहेत. आणि मी असं रोखू पण शकत नाही कोणाला. एक विचार करा, समजा मी जाहिराती लावल्यात आणि मग तुम्हाला मी सांगितलं माझे व्हिडिओ बघायचे नाही, माझे व्हिडिओ तुम्ही का बघता, माझे व्हिडिओ बघायचे नाही असं जर मी ओरडलो तरीसुद्धा तुम्ही बघणार. मला कसं कळणार आहे तुम्ही बघताय की नाही? तुम्ही बघणार. कारण काय? तर तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्हाला माझ्या व्हिडिओची गरज आहे. डायरेक्ट फोन नंबर भेटत आहेत, तुम्ही बघणार. आणि एक विचार करा, मुलांच्या जाहिराती घेतो आहे, मुलांचे फोन नंबर दिसत आहेत, मग कोण मुलांचे फोन नंबर मुलं घेणार का? मग मुलांच्या जाहिराती मुली बघतात. सोपं आहे हे, एखाद्या अडाणी लोकाला पण कळेल, अडाणी व्यक्ती आहे ना त्याला पण कळेल हे, पण लोक लक्ष देत नाहीत. तर कृपया लक्षात घ्या, तुम्हाला खरंच गरज असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला खरंच गरज असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार, कारण टपोरी असाल तर तुम्ही सबस्क्राईब करणार नाही. जर तुमचं विवाह मंडळ असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार नाही. पण जरी विवाह मंडळ असेल तरी लोक सबस्क्राईब मला करत आहेत. त्याचं कारण सांगतो, कारण त्यांना फुकट नंबर भेटत आहेत. कळलं ना? बरं ठीक आहे, व्हिडिओ लांबतो आहे. धन्यवाद.